हॅलो चेक चेक. मॉनिटरला व्हॉल्यूम द्यायचं आहे आता. हॅलो चेक चेक टेस्ट चेक टेस्ट. हॅलो 1 2 चेक. हॅलो. तर बघा विकी शेठ फाफाळे साहेबांच्या वतीने एक सुवर्ण संधी होती, ती म्हणजेच मागील मॅचमध्ये लिशा 11च्या बॅटरसाठी प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि आदिलच्या माध्यमातून एक चौकार, राजच्या माध्यमातून एक चौकार आणि ओमकारच्या माध्यमातून 4 चौकार लगावले गेलेत. तर आदिलसाठी 200, राजसाठी 200 आणि ओमकारसाठी 800 रुपयाचं कॅश प्राईज आपण सूरजदादा सोनावणे यांच्याकडून घ्यायचंय, ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला, जिथे एकीकडे संघ कृष्णा 11, दुसरीकडे अवधूत 11. एकीकडे सचिन दादा म्हात्रे साहेबांचा संघ, अर्थातच अवधूत 11, दुसरीकडे कृष्णा 11 संघ हा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 6 मधील दुसरा सामना आपल्या क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आलाय. कोण जिंकेल ही लढत? मागील वर्षी अवधूत 11 हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळाला. आमचे डीके दादा त्या संघामध्ये होते. त्यावेळी 2019चा वर्ल्ड कप परास्त झाल्यानंतर रोहित शर्मा ज्याप्रमाणे इमोशनल झाला, आमचा डीके दादा देखील त्याचप्रमाणे इमोशनल झाला होता. आणि आता हा अवधूत 11 हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. बघा क्रिकेट कोणासाठी खेळासारखा आहे, मात्र कोणाकोणासाठी हा इमोशनचा भाग आहे. आणि आमचा डीके दादा अगदी जीव ओतून खेळतो, त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की डीके दादा सारखे खेळाडू फार कमी असतात जे क्रिकेटला अगदी आपल्या मनामध्ये ठेवतात. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला. कृष्णा 11 वर्सेस टू व्हीलर कोणी अवधूत 11. 8 पायाचा माळा चालवणं चुकाचं नाही, कारण या गाड्यामध्ये फर्स्ट लागत नाही, सेकंड लागत नाही, डायरेक्ट टाप लागतो. आणि ब्रेक लावला तरी लागत नाही. अशा सुपरफास्ट धावणाऱ्या बिन ब्रेकच्या गाड्या, गाडी हाणायला मर्दाचं काळीज लागतंय. म्हणजे सायंकाळच्या सत्रामध्ये एटीएम ऑन केलाय सचिन दादा म्हात्रे साहेब, म्हणजे
अगदी एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना आहे क्रिकेटची हाऊस आणि ज्यांच्या माध्यमातून नेहमी पडतो पैशाचा पाऊस, असे आमचे सचिनदादा म्हात्रे साहेब. त्यांच्या वतीने ही सुवर्ण संधी असेल गोलंदाजांसाठी. यावेळेस स्पाइट बॉल, धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. स्विच हिट, फटका चांगला आहे, मिळेल सिंगल. पहिल्या बॉलवरती जो चौकार आला तिथे फिल्डिंग चांगली झाली असती तर मनीष सर 3 धावा वाचल्या असत्या. क्रिकेट हे फार महत्वाचं आपण म्हणतो, प्रत्येक क्षण धावसंख्या फलकावरती 7 आणि या वेळेस फक्त दिशा दाखवली, लेट कटचा देखना नजराना प्रवीणच्या बॅट मधून चौकार, 4 धावा. थँक्यू सो मच. धावफलक 11 या आकड्यावरती. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. धावफलक लेगबायच्या स्वरूपामध्ये 8, धावसंख्या धावफलकावरती 12 पाहायला मिळेल. आणि बघा आपण ज्या प्रकारचा क्रिकेट खेळला जातोय, चॅम्पियनशिप आपल्याकडे येणार याती मात्र शंकाच नाही आहे. अर्थातच 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 22 या आकड्यावरती. युवा उद्योजक समाजसेवक भाविनदादा पटेल साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस नो बॉल असेल, नो +1, 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड, 14 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहू शकतो आपण 252 धावांचं लक्ष आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा झाल्यात. मला वाटतं अशा प्रकारे चालू राहिला 25 ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल. पण तसं काही ना, मॅच जिंका. 50 ओव्हर लागल्या चालतील, मॅच जिंका फक्त बस, असं आम्ही नक्की म्हणू. बघा डबल तडका पाहायला मिळतोय, कारण एकीकडे स्क्रीन, त्या स्क्रीन वरती मेगा फिनालेचा सामना आणि दुसरीकडे सुपर 6चा सामना आपल्याला ऑन गोईंग मैदानावरती पाहायला मिळतंय. धावफलक 15 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस.
पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांनी रेफरल दिलाय तिसऱ्या पंचांच्या दिशेला. टीव्ही अंपायर टू डिरेक्टर, वी हॅव अ अंपायर रिव्ह्यू फॉर रनआउट. रनआउट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर प्रॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे की नाही हे पाहिलं जाईल. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सचिन दादा म्हात्रे साहेबांच्या वतीने प्रत्येक विकेटला 200 आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील असणार आहे. सचिन दादा आपण या मंचावरती स्थानापन्न व्हायचं विनंती असेल. अवधूत 11 या संघाने आतापर्यंत फार जबरदस्त कार्य केले आणि तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल झालाय प्रणित अँड कंपनी. आमच्या खऱ्या अर्थानं सचिन दादा म्हात्रे साहेबांचा हा संघ सध्याच्या स्थितीला अगदी चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत होता. मात्र इथे या मॅच मध्ये थोडंसं आपण म्हणू शकतो बॅकफुट वरती आहे. अभिमते अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचा फरदीन काझी म्हणून ज्याची ओळख आहे असा अभिमते मैदानावरती पाहायला मिळतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पटाका बडा धमाका. आणि शोक जबरदस्त कव्हर क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरदीन काझी अर्थातच आल्या आल्या अभिमतेच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या 23, 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. विकास सोनवणे जिथे कुठे असतील विनंती आहे आपण लवकरात लवकर धनंजयजी कनकरे साहेबांशी संपर्क साधायचा आहे. डीके दादाशी आपण संपर्क साधा ही आपल्याला देखील नम्रतेची विनंती राहणार आहे. यावेळेस देखील लाईन बावी लागेल. लाईन चुकीची आहे. साई पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला बॉलिंग ट्रॅक वरती. धावसंख्या 25 या आकड्यावरती. यावेळेस फक्त दिशा दाखवली मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 26 पाहायला मिळतील. प्रवीण कंका आणि त्यांच्या जोडीला आपल्याला अभिमते असे 2 नामांकित खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 3 मैदानावरती सुरू आहे. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न जरूर होता. धावफलक एका धावेने पुढे सरकेल. फलकावरती धावा 27 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील जबरदस्त एफर्टला जवाब आहे. संघासाठी धावा जरूर वाचवल्या गेल्यात आणि तेच महत्वाचं आहे. वाचवलेली प्रत्येक धाव पुढे जाऊन तुम्हाला नक्की कामी येईल. जरूर नेट रन रेट नाहीये तरी देखील नॉकआउटच्या मॅचेस आहेत.
एक एक धाव शेवटी फार कामी येते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 28-28 आणि टीम इंडियाची देखील टोटल 28च पाहायला मिळते. सो 28-28. यावेळेस इथे सिंगल ऍड झाली आहे. धावफलक फलकावरती 29-29. चार चेंडूचा खेळ झाला. 29 धावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस ऑन साइडला स्क्वेलेकच्या क्षेत्रामध्ये फक्त फ्लिक केला. एक धाव झाली कंप्लीट. धावफलक 30 या आकड्यावरती. आता शेवटचा एक बॉल शिल्लक एवर नंबर 3 मधील. धावसंख्या 30 या आकड्यावरती असेल. षटक क्रमांक 3 समाप्त. चला जास्त वेळ घेऊ नका, ही विनंती आहे. येस, बॅटिंग पॉवर प्ले देखील घेण्यात आलाय कदम सर. आणि सर आपण जास्त वेळ त्यांना घ्यायला लावू नका, कारण बघा सायंकाळचं सत्र आहे. तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आशिष 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 30 या आकड्यावरती. आता षटक क्रमांक 4 जॅकच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. जॅकच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. माफ करा, मॅकच्या हातामध्ये आता चेंडू सोपवण्यात आलाय. यावेळेस झाली आहे मिस्टेक आणि वाईट +4 नशिबाच्या या 5 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड. डीजे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. अजून देखील 3 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. अर्थातच त्यानंतर एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. मैदानावरती थोडासा महाग साबित झालेला आहे मॅक. त्यावेळेस देखील पुन्हा एकदा लेग बायशी एकदा बॅट. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकेल 39. 39 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानावरती 4थं मार्गस्थ आहे. या षटकाचं विवरण पाहिलं तर पहिला लीगल बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा होता, मात्र ऑफसाईडच्या दिशेला ट्राय केला. स्टेप आउट होऊन
लॉंग ऑफला बॉल गेला तिथे एक धाव झाली कंप्लीट धावफलक 40-40 या आकड्यावरती. हे षटक गोलंदाज मॅक्स साठी फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावांवरती थांबवणं महत्वाचं राहणार आहे. पहिले भरपूर धावा खर्च केल्यात एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, मात्र इथे मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रवीण कनका आणि त्यांच्या जोडीला अभिमते आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण 15 वरती खेळत आहेत, दुसरीकडे अभिमते 6 धावांवरती खेळत आहेत. त्या व्यतिरिक्त एक्स्ट्राच्या भरपूर धावा गेल्यात. यावेळेस ऑन साइडला जबरदस्त जबरदस्त एफर्ट. स्वतःची काळजी घ्या आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे स्वतःची काळजी घ्या. आणि जे पडद्याला लगत उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आहे थोडंसं आपण मागे व्हा, जेणेकरून आपल्याला किंबहुना खेळाडूला इजा होणार नाही. धावसंख्या फलकावरती 45-45 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 45 धावा फलकावरती आहे. सचिन शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने विकेटसाठी 200 आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आपल्याला पाहायला मिळतो. टीम अवधूत 11 साठी सुवर्ण संधी असेल. प्रणीतच्या खांद्यावरती इथून जबाबदारी आहे संघाची. आता शेवटचं षटक देखील मला वाटते तोच हाताळेल आणि त्यानंतर बॅटिंग करायला देखील तोच येईल. अशा वेळी कशा प्रकारची तो कामगिरी करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. धावसंख्या फलकावरती 45 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला वळवलाय, जबरदस्त स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत कनकाच्या बॅट मधून हा चौकार. येस, टाइम संपलेला आहे. टाइम संपलाय, सो एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेस देखील अगदी आपल्याला पाहायला मिळेल बॉल सीमारेषा पलीकडे. टाळ्या शिट्ट्या भोंगे वाजले जात आहेत. जर तुमच्याकडे नसतील तर घरून आणा ते आणि वाजवा, होऊ द्या जल्लोष. 49 ऑन द बोर्ड. 49 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फिल्डिंगला जवाब, एफर्टला जवाब पाहायला मिळतोय. कंप्लीट झाली इथे सिंगल आणि 50 अप. 50 धावा फलकावरती पहिला मिळतील आपल्याला. जबरदस्त मैदानावरती बॅटिंग करत असताना संघ कृष्णा 11, दुसरीकडे अवधूत 11. थोडासा बॅकफुट वरती संघ जरूर आहे, मात्र या संघाकडे चांगले बॅट्समन आहेत. सो दुसऱ्या इनिंग मध्ये मॅच बघायला मजा येईल. कारण जरी 60 ते 65 धावा झाले, या संघाकडे फार चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आहे. फार चांगले बॅट्समन आहेत जे 60 ते 65 धावा 5 षटकांमध्ये चेस करू शकतात. लेग बायची एक धावा धावफलक फलकावरती पुढे सरकेल. 51 धावा फलकावरती. ऑन साइडला वळवलाय, फटका दमदार. बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. KWPL ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय अभिमते यांच्या बॅट मधून. धावसंख्या फलकावरती आपल्याला अब तक 56 अशी पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवलाय, बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रवीण कनका
दिला त्यांनी बॉलला दणका आणि बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आयकॉन सिलेक्ट झाला होता आणि आता तो जबरदस्त बॅटिंग करतोय. थँक्यू सो मच आशिष दादा. एक मिनिट. 64 झालेत. 65चं टार्गेट आहे. 65 धाब्यांचं लक्ष आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. 30 चेंडू आणि 65 धाब्यांचं लक्ष आहे. सुपर 6 मधून सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी अवधूत 11 या संघाला विजयासाठी हे समीकरण पाहायला मिळेल. 39 धावा फलकावरती आहेत टीम इंडियाच्या. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण पाहू शकतो दर्शकांनी खचाखच भरलेला दुबईचा मैदान आणि त्या मैदानावरती ऐतिहासिक चॅम्पियन ट्रॉफी पाहायला मिळेल. बघून घ्या, कारण पुन्हा एकदा मला वाटत नाही पाकिस्तानला कधी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मान मिळेल. नियोजन कसंही करा पण पाकिस्तान सारखा करू नका. बरं झालं कॅच ड्रॉप झाली. आता कॅच ड्रॉप झाली आहे. आपण करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्या ज्या व्यक्तिमत्वांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आपल्या सर्वांचे लाडके अनिरुद्धभाई जाधव साहेब, तसेच आपल्या सर्वांचे लाडके महेशभाई पाल साहेब, हे दोन मान्यवर देखील उपस्थित. त्यांचे सर्व सहकार मंडळी देखील इथे उपस्थित आहेत. त्या सर्व सहकार्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. कल्याण बेस्ट प्रीमियर लीग 2025च्या वतीने सर्व सहकार्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला, जिथे आपल्याला 12 मॅन चला बॅटिंग टीम अवधूत 11 कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे. आपल्या सर्व मान्यवर मंडळींची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या मुख्य अतिथी मंचावरती. त्या सर्व मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला. एकीकडे अवधूत 11 दुसरीकडे कृष्णा 11 असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. बंदे है हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी और उम्मीदें हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. जरूर मैदानावरती धावसंख्या मोठी आहे. 65 धाब्यांचं लक्ष आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जीतू, स्ट्रायकिंग एंड वरती प्रणीत पाहायला मिळतील. पहिलाच बॉल गिरकी घेणारा होता. संभ्रमात राहिले संपूर्णपणाने बॅटर आणि अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आदरणीय भूषणजी तायडे साहेब, आदरणीय नितीनभाई खेमा साहेब, आदरणीय अनिरुद्धभाई जाधव साहेब, आदरणीय महेशभाई पाल साहेब या चार मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि तसेच त्यांच्या सर्व सहकारी मंडळींची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सर्व सहकार्यांचं देखील करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानावरती हा पहिला धक्का बसतोय, पहिला आद्रा
पाटिंग करत असताना टीम अवधूत 11 संघाला 0 या आकड्यावरती. यस कम ऑन डीजा. धावसंख्येचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ऑन द बोर्ड. जितू गायकवाड या टीमचे आयकॉन आता मैदानावरती फील्ड सेट करत असताना डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर होते, त्यांना स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये शिफ्ट केलाय. मिड विकेटचा फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये शिफ्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती थोडेसे चेंजेस करत असताना आता आपण पाहू शकतो एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर थोडासा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आपल्याला मिड ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये शॉट इनसाइड द सर्कल पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला स्वीपर कव्हर डिपिश कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. फिल्डिंगची विवर रचना पाहायला मिळते. आता या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलप स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. जितू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. चेक 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 सर. आपण मुख्य व्यासपीठावरती काही शुभ सन्मान करणार आहोत आपल्या अतिथी महोदयांचा. तर मी विनंती करीन विकी शेठ भाबाळ आपल्याला विनंती असणार आहे दादा आपण आपल्या हस्ते आपण या सगळ्याच मान्यवरांचा शुभ सत्कार आपण करणार आहोत. आणि गणेशी नाईक दादा आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील जॉईन करा. तर नक्कीच मी विनंती करीन अनिरुद्ध जाधव साहेब असतील, महेशजी पाल साहेब असतील, नितीनबाई खेमा असतील आणि भूषणजी तायडे साहेब असतील. आपला इथे यथोचित शुभ सन्मान आपण करणार आहोत. सन्मान करत आहोत. व्यासपीठावरती अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विकी शेठ फाफाळे साहेब यांच्या वतीने आपण शुभ सन्मान करतोय. अनिरुद्धबाई जाधव साहेबांचा मायेची आपुलकीची दमदार उपदार शॉल पाठीवरती पांघरून प्रेमाचं प्रतीक अर्थातच पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. महेशदादा पाल साहेबांना कोण विसरेल, आमचे मोठे बंधुराज महेशदादा पाल साहेब. महेशदादा भरपूर दिवसांनी आजकाल महेशदादांनी देखील मी म्हणेल माया पातळ केली आमच्यावर. भरपूर दिवसांनी ते दिसलेत. नाही तर पहिले जॉगिंग आम्ही सोबत करायचो. आता दादांचं वेलकम आहे, सहर्ष स्वागत. दादांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत या मुख्य मंचावरती. महेश शेठ पाल साहेब अर्थातच भाई भाई ग्रुपचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. येस सर, मनीष सर. येस, थँक्यू सो मच. धन्यवाद प्रसन्न सर. त्यानंतर मी नक्कीच विनंती करीन अनिरुद्ध जाधव साहेब आपल्याला आपण देखील या आपला देखील यथोचित आपण सन्मान करणार आहोत. महेशजी पाल साहेब आपला देखील विनंती असणार आहे दादा आपण देखील या आपला देखील आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती आपण काही शुभ सन्मान करत आहोत. माहीचे उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि त्यानंतर आपल्या स्पर्धेतील एक मोमेंटो देऊन. त्यानंतर मी नक्कीच विनंती करेन आपले मान्यवर नितीनबाई खेमा साहेब आपल्याला दादा आपण देखील या आपला देखील इथे यथोचित शुभ सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर अमोल दादा आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या. आणि येस त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करणार आहे भूषणजी तायडे साहेब आपण देखील या आपला देखील इथे आपण यथोचित सन्मान करत आहोत. भूषणजी तायडे साहेब आहेत त्यांचा देखील आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करणं म्हणजेच आपल्या या स्पर्धेची ओळख राहिली आहे. माईची उपदार शाल, त्यानंतर आपल्या स्पर्धेतील एक आठवणीत राहणारा मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मॅनेजमेंट टीम देखील गेली आतमध्ये. फर्स्ट एड बॉक्सची आवश्यकता असेल तर ते देखील कळवायचं आमच्यापर्यंत. त्यानंतर विनंती असणार आहे मी विनंती करीन शशीनाथ सिंग साहेब आपण देखील या आपला देखील इथे आपण यथोचित सन्मान करणार आहोत. सूरज आहेत, सूरजच्या हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. शशीनाथ सिंग साहेब आहेत यांचा इथे यथोचित मान सन्मान होतोय. माईचे उपदार शाल, स्पर्धेतील आठवणीत राहणारा मोमेंटो आणि
आणि येस माजी नगरसेवक राहुलजी मकासरे साहेब आपल्याला देखील विनंती असते दादा आपण देखील या आपला देखील इथे येतोचे सन्मान आपण करत आहोत आणि नक्कीच आणि वीरू आहेत त्यांना विनंती करेन त्यांच्या हस्ते आपण शुभ सन्मान करायचा इथे शुभ सन्मान होतोय राहुलजी मकासरे साहेब यांचा माजी नगरसेवक देखील आहेत त्यांचा देखील यथोचित सन्मान करत ना हे देखील आपलं काम आहे आणि नक्कीच गणेशदादा नाईक आपली देखील तशीच ओळख राहिली आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचा यथोचित सन्मान करणं मायेची उबदार शाल आणि स्पर्धेतील मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित इथे करण्यात येत आहे येस सर मग कॉम्बॉक्स जाऊयात आपण पुन्हा एकदा प्रसन्न चव्हाण सरांकडे कल्याणचा गोड आवाज प्रसन्न सर ओव्हर टू यू थँक्यू सो मच. बघा मित्रांनो फार रंगत असताना मॅच पाहायला मिळते आणि पंचांचा इशारा नो बॉल अगदी पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय जो नो असेल श्री यांच्या माध्यमातून जणू काही घरी थकून यावं आणि पहिल्याच घासाला खडा लागावा अशी सुरुवात मैदानावरती म्हणता येईल श्रीसाठी मात्र दुसरीकडे म्हणता येईल अवधूत 11 संघ थोडासा बॅकफुटवरती आहे कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठी करावं काय तर चौकारांची आतिषबाजी इथे करावी लागेल धावफलक 12 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा नो बॉल पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा गोलंदाजाने चूक केली आहे बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद करून घ्यायची आहे अंपायर्स कॉल फायनल कॉल पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची आपण नोंद करून घ्या अंपायर बोला मतलब भगवान बोला ही गोष्ट लक्षात ठेवा ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो ग्राह्य धरला जाईल आणि कुठल्याही प्रकारे रिव्ह्यू देण्यात येणार नाही आहे याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे अनेक साऱ्या मान्यवर मंडळींची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते अगदी आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेसाठी सन्माननीय भूषणजी तायडे साहेब आदरणीय नितीनभाई खेमा साहेब अनिरुद्धजी जाधव साहेब महेशदादा पाल साहेब आदरणीय शशीनाथ सिंग साहेब आदरणीय राहुलजी या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते सर्व मान्यवरांचं पाहुणे मंडळींचं आपण करूया सहर्ष स्वागत जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला एकवीस चेंडू 51 धाब्यांची आवश्यकता असं म्हटलं जाता कि कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं अब इस मैदान के अंदर अच्छे से अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी क्योंकि दोनों ही टीमें जो टीम जीतेगी सुपर 3 में क्वालिफाई हो जाएगी कौन सी टीम जीतेगी ये बड़ा सवाल 21 गेंदों में 51 रनों की आवश्यकता जीत के लिए समीकरण ऑन साइड पे बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे लेकिन डाउन द लेग साइड वाइड बॉल ये गलती है जो कर बैठे गेंदबाज श्री और उनके माध्यम से फिर से एक बार एक्स्ट्रा गेंद और एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड में बढ़ोतरी स्कोर कार्ड जाके पहुंचा 15 रनों के ऊपर 2 विकेट के नुकसान पर 22 गेंदे 50 रनों की आवश्यकता श्री के कंधों पे जिम्मेदारी इस बार दिशा दिखाना चाहते थे फिर से एक बार नो बॉल अंपायर का इशारा आते हुए फिर से एक बार गलती कर बैठे और स्कोर कार्ड में बढ़ोतरी स्कोर कार्ड जाके पहुंचा है 16 रनों के ऊपर चला आपण पुढील मॅचच्या टॉसच्या दिशेला वळणार आहोत साई लीला सीसी आणि स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 दोन्ही संघांचे कॅप्टन चला लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं आणि मान्यवर मंडळी देखील इथून रजा घेत आहेत सर्व मान्यवर मंडळींचा आपण मनापासून आभार व्यक्त करू महेश दादा थँक्यू सो मच आपण इथे उपस्थिती दाखवली अनिरुद्ध भाई असतील त्यांच्या समवेत आमचे नितीनभाई खेमा साहेब आहेत आमचे भूषणजी तायडे साहेब आहेत या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि जाऊया आपण टॉसच्या दिशेला साई लीला सीसी अन्नू भोईर आणि त्यांच्या समवेत मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे स्वर्गीय बंटीदादा पष्टे म्हणजे पतू पाटील आणि अन्नू भोईर दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण टॉससाठी या समीर शेठ काळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत समीर आपण कुठे असेल आपण या लवकरात लवकर समीर आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आता टॉस साठी यायचंय अन्नू भोईर उपस्थित आहेत साई लीला सीसी या संघाचे कॅप्टन स्वर्गीय बंटीदादा पष्टे
11 संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. फलकावरती धावा आपल्याला बघता बघता पाहायला मिळतील 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 19 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. सचिन दादा खेमा साहेबां नितीन दादा खेमा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल माननीय श्री नितीन दादा खेमा साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. सुपर 6 मधील हा तिसरा सामना साई लीला सीसी विपक्ष आपल्याला स्वर्गीय बंटीदादा पष्टे अशी मॅच पाहायला मिळेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होईल जिथे आपल्यासोबत मनीष सर जॉईंट होतील. धावसंख्या 23 आहे. 23. थँक्यू सो मच नितीन दादा आहे त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. खूप महत्वपूर्ण ही लढत असणार आहे. नाणेफेकीचा कौल होतोय. येस धन्यवाद दादा आपलं मनपूर्वक धन्यवाद मी मानतो. आपण विराजमान आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण थांबायचं. नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय स्वर्गीय बंटी दादा पश्चे या संघाने कौल जिंकलाय. चला तर मग काय डिसिजन असणार आहे. पेंडिंग आहे आमचा डिसिजन विचारून घेतो आम्ही. ठीक आहे चला आयोजकांनी आपल्याला मान्यता दिली आहे तर हरकत नाही कारण मॅच सुरू आहे तर आपण लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करूयात आपली क्विक इंटरव्ह्यू. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स अगेन प्रसन्न सर. थँक्यू सो मच. 18 चेंडू 42 धाब्यांची आवश्यकता. एक जबरदस्त महामुकाबला. शेवटच्या मुमेंट पर्यंत कळत नाहीये की कुठला संघ जिंकेल. जर संघ अवधूत 11 जिंकला सचिन शेठ म्हात्रे साहेब अगदी त्यांचा आनंद होय तो चौफेर मला पाहायला मिळेल. सचिन शेठ म्हात्रे साहेबांचा मागील वर्षी देखील स्वप्न होता की माझा संघ मेगा फायनल मध्ये दाखल व्हावा मात्र सेमी फायनल मध्ये अगदी त्या संघाला परास्त व्हावं लागलं. प्लेयर्स डगआउट मध्ये थोडस शांती दाखवायची आहे. बघा प्लेयर्स डगआउट मधून तुम्ही बोलू शकता मात्र एक माणूस बोला हरकत नाही. येस 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 आपण ऑब्जेक्शन घेऊ शकता. तो अधिकार तुमच्याकडे आहे. केतन भाऊ तुमच्याकडे तो अधिकार आहे. तुम्ही घेऊ शकता आणि योग्य तो निर्णय पंच देतील यात शंकाच नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. चला तर मग नुकत्याच झालेल्या टॉसची आपल्यापर्यंत माहिती मी पोहोचवतोय. टॉस जिंकला होता. नाणेफेकीचा गोल इथे स्वर्गीय बंटीदादा पश्चे या संघाने जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय साई लीला सीसी या संघाला. तर मॅच संपल्यानंतर त्वरित आपण देखील क्षेत्ररक्षणासाठी जा आणि साई लीला सीसी आपण देखील सज्ज राहा. दोन्ही बॅटर्स मॅच संपल्यानंतर त्वरित मैदानात दाखल करायचे. याच्यानंतर देखील आपल्याला एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे. कल्याण वेस्ट 40+ विपक्ष कल्याण ईस्ट 40+ अशी ही लढत आहे.
दीपकभाई सबके साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. DS ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपकभाई सबके साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच ज्याची वाघावानी हो चाल, आहे ज्याची वाघावानी हो चाल. दीनदलितांसाठी बनला चोढाल, दीनदलितांसाठी बनला चोढाल. दीन दुबळ्यासाठी दिन रात झटणारा, दीन दुबळ्यासाठी दिन रात झटणारा. दीन दुबळ्यासाठी ओ, दीन दुबळ्यासाठी दिन रात झटणारा. दरारा दरारा थँक्यू सो मच. DS ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपकभाई सबके साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वांच्या गळ्यातलं ताईत असणारं व्यक्तिमत्व, ज्याप्रमाणे साहेबांचं गाणं होतं की दीन दुबळ्यांचा अगदी आपल्या हक्काचा माणूस, असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दीपकभाई सबके साहेब संस्थापक अध्यक्ष DS ग्रुपचे, त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. आपण पाहू शकतो DS ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपकभाई सबके साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो पहिल्या बॉलवरती इथे सिंगल अर्जित करण्यात आली आहे. धावफलक 24 या आकड्यावरती. विजयासाठी 17 चेंडू 41 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. स्ट्रोक जबरदस्त आणि झेल स्वीकारली गेली आहे. या मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज मैदानाच्या बाहेर, फलंदाज प्रणीत खेळीचा अंत. ओळख आहे असे गणेशजी नाईक साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपले सर्वांचे लाडके DS ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय दीपकभाई सबके साहेब देखील उपस्थित आहेत. गरिबांच्या गळ्यातलं ताईत असणारे व्यक्तिमत्व, तसेच युवा उद्योजक विकी शेठ फाफाळे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा, शांती घ्या, थोडीशी शांती घ्या. सर्वांनी विनंती असेल, स्क्रीनवरती दाखवलं जाईल याची देखील नोंद करून घ्या. सर्व आपले
चला मॅच सुरू करायची आहे. मॅच सुरू करा, कोणी थांबायचं नाहीये. भरपूर उशीर झालाय या मॅचला मित्रांनो, भरपूर उशीर झालाय. सो बी फास्ट. वेळ वाचवणं देखील गरजेचं राहणार आहे. स्वर्गीय बंटी दादा पष्टे 11 संघ देखील पुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये सायलीला सीसी या संघासोबत फाईट करेल. आणि सर्व जे आमच्या मुख्य मंचासमोर आहेत सर्वांनी बाजूला व्हा. मुख्य मंचासमोर जेवढे सर्व आहेत सर्वांनी बाजूला व्हा. समोर कॅमेरा आहे, कॅमेऱ्यावरती काही दिसत नाहीये. सर्वांनी बाजूला व्हा, सर्वांनी बाजूला व्हा विनंती असेल. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल यात ती मात्र शंका नाहीये. मॅच बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन कळवायचे. नो बॉल. सर नो बॉल वरती झेल स्वीकारली गेली आहे. फक्त नोचा रन एक. येस नाही सर एक बॉल झालाय ना, एकच बॉल झालाय. येस सर. विजिबिलिटी क्लिअर आहे. सो मॅच सुरू ठेवू शकता आपण. मॅच सुरू ठेवायला काही हरकत नाहीये. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला. आता 17 चेंडू 40 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 17 चेंडूंमध्ये 40 धावा हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळेल. प्रणीतला इथे जीवनदान मिळाले. आता त्या जीवनदानला तो साजेशी अशी कामगिरी करू शकेल का. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती. या टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 26 या आकड्यावरती. 17 चेंडू 39 धाब्यांची आवश्यकता. सतरा चेंडू 39 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर सारे मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. या रात्रीच्या सत्रामध्ये त्या सर्व मान्यवर मंडळींचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस देखील व्हाईट बॉल. पडद्यावरून हात काढायचे विनंती आहे. पडद्यावरून हात काढा. स्पर्धा संपली, पडदे घरी घेऊन जा. पण आता पडद्यावरून हात काढायचे विनंती असेल. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह आणि श्रीच्या माध्यमातून मिस्टेक बॉल. सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच शिंदे सर. जी धावसंख्या आपल्याला मोठी वाटत होती ती आता आटोप्यात आली आहे जरूर. कारण आता 15 चेंडूंमध्ये 34 धावा. 15 चेंडूमध्ये 31 झाल्यात. 15 चेंडूमध्ये 34 धाब्यांची आवश्यकता आहे.
यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, वाईट बॉल. सचिन शेठ म्हात्रे साहेबांचा संघ अवधूत 11. सचिन दादा देखील थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, मात्र त्यांना माहिती आहे प्रणित असेल तर मॅच बनू शकते. आणि प्रणितच्या बॅट मधून निघाल्यात अग्नी चजवाडा, बाहेर पडेला तोपेचा गोळा. 4 धावेंसाठी जबरदस्त चौकार, फलक जाऊन पोचलंय. बघता बघता 36 या आकड्यावर. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या 36 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 36 ऑन द बोर्ड. अजून देखील 14 चेंडू विजयासाठी 29 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. 14 चेंडू 29 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडूंमध्ये 29 धावा म्हणजे प्रति षटका मागे तुम्हाला 12ची आस्किंग गती आहे. गोलंदाज देखील तयार. यावेळेस कट केलाय, श्री असतील डीप मध्ये, कंप्लीट झाली आहे सिंगल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 37. 13 चेंडू विजयासाठी 28 धावेंची आवश्यकता आहे. शिंदे सर, 13 चेंडू 28 धावा म्हणजे तुम्हाला 5 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. आणि आता क्रिकेट इतकं डेव्हलप झालंय, 360 मध्ये तुम्ही खेळता तर 5 फटके येऊ शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकायचं. या मनसुबे हे इरादे तुमचे असणं गरजेचं आहे. आता सायंकाळच्या सत्रामध्ये कुठली कॉन्ट्रोवर्सी ना हो, ही आपण आशा नक्की बाळगू आणि मॅच सुरळीतपणे पार पाडू. अन्यथा एक एक मॅचला आपल्याला 1.5 ते पावणे 2 तास लागतात. असं जर झालं तर सकाळचे 7 देखील वाजू शकतात. यावेळेस स्विच हिट, फटका दमदार बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार, 4 धावा. गुड शॉट. आता रंगली आहे मित्रांनो. 12 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. माजी महापौर स्वर्गीय राजेंद्र जयंत देवळेकर साहेब, स्टँड मध्ये ज्या मुली बसल्यात विनंती आहे आरामात आरामात जरा खाली बसा. खालच्या स्टँड वरती बसा, वरती नका बसू, खालच्या स्टँड वरती येऊन बसा. हा, थँक्यू. 12 चेंडू 24 धावेंची आवश्यकता. बारा चेंडू 24 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडस स्पीडअप करायचं, टीम मॉडेल घेणं प्रत्येक नाही. यावेळेस भरपूर गोष्टी झाल्यात त्यामुळे आपण टाइमचा कॅल्क्युलेशन केलंच नाही, ग्राह्य धरलंच नाही. आता वाजलेत त्यांचं दादा. कशी गोष्ट झाली माहितीये का, इथे कॉन्ट्रोवर्सी भरपूर झाली त्यामुळे वेळ पूर्णच गेला, असा विषय झाला. सचिनदार तुम्ही वरती बसायचंय, वरती बसा, तुमची जागा आमच्या व्यासपीठावरती या. 12 चेंडू 24 धावेंची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. पतू पाटील परांगण या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे सचिन दादा देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत आर्किटेक्ट गणेशजी नाईक, ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आर्किटेक्ट अर्थात शहर अधिकारी, आणि जे फक्त घरच नाही रिनोव्हेट करत तर संपूर्ण
पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. अवधूत 11 या संघाच्या संघावरती 2 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. प्रणित 12 बॉल 26 धावा, 12 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया आता या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल. बघा कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होईल. सो सर्वांना विनंती आहे रूल्स आणि रेग्युलेशनचं पालन करायचं आहे. इथे आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणीही येऊ नका ही विनंती असेल. फक्त येस चेक सर, आपण काही शुभ सन्मान इथे करणार आहोत. गणेश दादा आपल्याला विनंती, आपण या आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. नक्कीच शुभ सन्मान आपण करणार आहोत. DS ग्रुपचे सर्व दीपक भाई सबके यांचा एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. दीपक दादा सबके म्हणजे दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आणि आपल्या मित्र परिवारासाठी नेहमी निस्वार्थपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणं हीच तर ओळख आहे दीपक दादा सबके यांची. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. मायेची शाल आपल्या स्पर्धेतील एक आठवणीत राहणारा मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन आर्किटेक्ट गणेशजी नाईक साहेब, ज्यांनी एक स्वप्न पाहिलं या स्पर्धेचं, ते स्वप्न आज अवतरलं या मैदानावरती. आमच्या स्पर्धेचे जनक आहेत आणि त्यांच्यासोबतच विकी फाफळे साहेब आहेत, त्यांना देखील विनंती आहे आपण दोघांनीही दादांचा सन्मान करायचा. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत दीपक दादा सबके यांच्यासाठी. धन्यवाद दादा, आपले या स्पर्धेला दादांची मान देऊन आपण इथे आलात, उपस्थित राहिलात, आपल्या वेळेत वेळ काढून आपण उपस्थित राहिलात. मॅच ऑन ठेवायची, आपण मॅच चालू ठेवा. आणि त्यानंतर आपण अजून एक शुभ सन्मान आहे तो देखील करणार आहोत. हेमंत भाई यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. हेमंत भाई आपण देखील या, आपला देखील इथे यथोचित सन्मान होईल. आणि त्यानंतर गौतम भाई यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. हेमंत भाई आणि गौतम भाई आपण देखील यायचं. दादा आपण देखील या, आमच्याकडून ही छोटीशी भेटवस्तू आपण देखील स्वीकारा. मायेची उबदार शाल, आपल्या स्पर्धेतील एक मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद दादा, थँक्यू सो मच आल्याबद्दल. आमच्या दादांच्या विनंतीला आपण मान दिल्याबद्दल आपल्यातनं रजा घेतात. थँक्यू सो मच दादा, पुन्हा एकदा मनपूर्वक आपलं सहर्ष मी धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. आमच्या गणेश नाईक दादांच्या विनंतीला मान देऊन आपण या स्पर्धेला एक धावती भेट देण्यासाठी आलात. थँक्यू सो मच. आपल्यातनं आता रजा घेतात. जाऊयात पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्सकडे, प्रसन्न सरांकडे. थँक्यू सो मच. 11 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे, जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. झाली मिस्टेक, इथे एक धाव का घेतली नाही हा मोठा प्रश्न आहे. हरकत नाहीये म्हणतील डगआउट, कारण आता 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. दहा चेंडू कंपल्सरी 21 धावा बनवणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील इथे मिस्टेक पाहायला मिळते. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आता समीकरण 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. जसा जसा डॉट बॉल येतोय प्रेशर वाढत चाललाय. जसा जसा डॉट बॉल येईल प्रेशर वाढत जाईल अजून वाढत जाईल. कारण आता ही स्थिती अशी आहे की हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीवरती आता मात करावी लागेल. 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू 21 धावा. प्रणीतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 2 चेंडू दोन्ही निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस देखील इथे सिंगल प्राप्त झाली आहे. आता समीकरण येऊन ठेपलंय. उर्वरित चेंडू 8 विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल.
8 चेंडू 20 धाबा. समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांसाठी. करूया मरो ही सिच्युएशन. जो संघ जिंकेल सुपर 3 मध्ये दाखल होईल. विजयासाठी 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू 20 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 45 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत फार सुंदर अशी बॅटिंग केली आहे टीम अवधूत 11 या संघाने. 17 चेंडूंमध्ये 20 बनवल्यात प्रणीतने. दुसरीकडे अशी 7 चेंडू 7 वरती करतायत. 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण पाहायला मिळेल. 11 चेंडू 21 ची मॅच आता 7 चेंडू 20 वरती आली आहे. कारण 4 बॉल मध्ये केवळ आणि केवळ 1 धाव अर्जित झाली आहे. चला स्पीडअप करा विनंती राहील. थोडंसं स्पीडअप करणं जितू दादा देखील गरजेचं राहणार आहे. 7 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. चला स्पीडअप करा प्लीज. विनंती आहे प्लीज. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र डॉट बॉल आलाय. आता समीकरण येऊन टेपले. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. विनंती असेल टीम कृष्णा 11 स्पीडअप करायचे प्लीज. टीम कृष्णा 11 चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. 5 मिनिटं भेटतील याची नोंद करून घ्या शेवटच्या षटकासाठी. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आमचं असं काही नाहीये. पाच मिनिटांमध्ये षटक हाताळणं गरजेचं आहे. समीकरण आपल्याला यस टायमर आपण चालू केलंय. टायमर आपण चालू केलेला आहे. 6 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता. सूरजजी सोनावणे यांची देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. समीकरण 6 चेंडू 20 धाबा. 6 चेंडूंमध्ये 20 धाबा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मांदिया देखील यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. झाली आहे मिस्टेक. आता 5 चेंडूंवरती 5 चौकारांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 5 चौकारांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल विजयासाठी टीम अवधूत 11 या संघाला. 5 चेंडू 20 धाबा. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि अशा रीतीने अगदी आता 4 लिगल बॉल पडले तर मात्र कृष्णा 11 हा संघ विजयाच्या समीप पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेट काहीही घडू शकतो. प्रणीत सारखा एक नामवंत खेळाडू या संघामध्ये. एखादा नो बॉल त्यावरती चौकार आला ही मॅच देखील अजून फिरेल. मात्र 3 चेंडू 3 निर्धाव. आता समीकरण आपण पाहू शकतो. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. 11 चेंडू 21 धावांची गरज असताना आता 3 चेंडू 20 वरती मॅच आली आहे. स्विच शीट फटका दमदार. मात्र आता वेळ गेली, सत्ता गेली आणि त्यानंतर आला चौकार. 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 16 धाबा. फक्त औपचारिकता शेष पूर्ण करायचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. आणि यावेळेस स्ट्रोक अजून एक जबरदस्त बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 1 चेंडू 12. एक चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता असेल. 1 चेंडू आणि 12 धावा. आणि अशा रीतीने अजून एक चौकार आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम कृष्णा 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम कृष्णा 11. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत अवधूत 11 या संघाला. दोन्ही संघांना विनंती आहे शेक हँड करायचंय, लाईनअप करायचंय दोन्ही टीम्स. चला शेक हँड करा, लाईनअप करा, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. विनंती राहील दोन्ही संघ शेक हँड करायचंय, लाईनअप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. हे दोन्ही संघांना मी नम्रतेची विनंती करेल. जाऊया पुढील मॅचच्या दिशेला जिथे आपल्याला पाहायला मिळतील 2 नामांकित संघ साई लीला सीसी आणि स्वर्गीय बंटीदादा पष्टे
मात्र तुर्तास मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच प्रवीण कनका असतील, ज्यांनी जबरदस्त खेळी